शुभ सकाळ मित्रांनो, मस्त हॉटेलसाठी टकाटक रेडी झालो. खमंग काळा मसाला मस्त डब्यात भरून घेतला, शेक पिला आणि सामान वगैरे घेऊन बाहेर आलो तर मस्त आपल्या काळू कोकोला बाय केला आणि हॉटेलला निघालो. भाई सध्या थोडं बरं वाटतंय की नाशिक मधलं टेम्परेचर थोडंसं कमी झालेलं आहे, त्यामुळे काम करायला आणि मिसळ खायला पण थोडा जास्त आनंद वाटतो. मग काय हॉटेलमध्ये आल्या पहिले मटकीचं पातीलं ठेवलं. मटकी बॉईल होत होती तोपर्यंत मस्त मिसळसाठी फोडणी देऊन घेतली. अद्रक लसूणची पेस्ट परतून मस्त मसाले काढून घेतले. सगळे मसाले एकदम काळजीपूर्वक आणि मापात काढायला लागतात. मापात गंमत झाली की मिसळची गंमत झालीच समजायची. मग काय मस्त आपला खमंग काळा मसाला टाकला, वरतून बाकी पावडर मसाले ऍड केले. मसाल्याच्या वासाने फुल इच्छा झाली की आज मस्त मिसळ खाऊ. मिसळ बॉईल होताच पहिली मिसळ मला खायची होती, पण काय कस्टमर सुरू झाले. मग रोज प्रमाणे पहिली मिसळ कस्टमरला गेली. मी तर फुल प्लेट रेडी करत होतो, सोबतच शुभमचं पार्सलचं पण काम चालू होतं. मिसळ सोबत दिलेला गुलाबजाम दादा मस्त आनंदाने खात होते. माझ्यासाठी जागा खाली व्हायची वाट बघत होतो. मग काय अचानक हॉटेलच पूर्ण खाली होऊन गेलं. मग काय शुभमला म्हटलं मस्त प्लेट लाव. शुभमने मस्त जोरदार मिसळ रेडी केली आणि टेबलवर आणून ठेवली. मग काय पापड तोडला, मस्त तरीदार रस्सा होतला. मिसळ मस्त कालवून आपल्या जम्बो पावातला एकदम मोठा घास उचलला. खूप खतरनाक भूक लागलेली होती आणि जेव्हा पहिला घास पोटात गेला भाई मन एकदम शांत झालं. कस्टमर यायच्या आत फुल रपारप मिसळ खाऊन घेतली. मिसळ तर एकदम मस्त पूर्ण चाटून पुसून खाल्ली आणि शेवटी मस्त रसदार गुलाबजाम. वा. आणि भाई खरंच तुम्ही सगळे म्हणता ना की स्पंदनची मिसळ एक नंबर आहे, ते खरं आहे बरं का. एकदम चाटून पुसून मस्त मिसळ खाल्ली होती. शुभमला म्हटलं मस्त एक ग्लासभर ताक दे मला. मस्त थंडगार ताक पिऊन परत कामाला सुरुवात केली. खरंच यार मानावं लागेल या हॉटेल मालकाला, ज्यांनी एवढी एक नंबर मिसळ बनवली. मग काय 2 वाजत आले होते, गर्दी फुल वाढली होती आणि मिसळ पण संपत आली होती. मग काय फटाफट मिसळचा मसाला परतला आणि नवीन मटकी बॉईल केली. दुपारी 2 वाजता सुद्धा मस्त फ्रेश तरीदार मिसळ पण रेडी झाली. नॉनस्टॉप कस्टमर चालू होते आणि सगळे कस्टमर एकदम खुश होते. आपल्या हॉटेलमध्ये एकदम प्रॉपर सर्व्हिस आणि टकाटक स्वच्छता असते, त्यामुळे सगळे एकदम बिंदास्त खाता. गर्दी बऱ्यापैकी आवरली होती. अचानक गॅस लीक व्हायला लागला. मग काय गॅसवाले बोलवले आणि गॅस रिपेअर करून घेतला. गर्दी आवरली. मस्त प्रतीक सोबत बसून डब्बा खाल्ला. शेवटचे कस्टमर होते, लाईट गेली आणि दिवस इथेच संपला.